नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया खरवस. आता खरवस कमी साहित्यात झटपट कसा बनवायचा आणि कोकणी पद्धतीने तो तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी दूध घेतलं आहे. दूध म्हणजे चीक म्हणतात त्याला, गाईचं. हे चीक आहे. त्या चिकामध्ये आपण गूळ मिक्स करूया. ते फक्त 3 साहित्यामध्ये हा खरवस बनतो. सर्वप्रथम चीक, गूळ. तर मी गूळ घेतला आहे आणि थोडीशी वेलची पावडर, म्हणजे जायफळ आणि वेलचीची पावडर. ही मी आधीच करून ठेवलेली होती. ही तुम्ही आधी करून ठेवलात तरी चालेल, फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते. याची मी लिंक तुम्हाला देते मी. आता इथे मी एक टोप घेतला आहे. टोपामध्ये पाणी घेऊन त्यावरती मी स्टँड ठेवला आहे. त्या स्टँडवरती मी एका डब्यामध्ये जे मिक्स केलेलं साहित्य ते भरलं आहे. त्याला झाकण लावून तो डबा आपण त्याच्यावरती ठेवायचं आहे. तर हे वाफवायचं आपल्याला चीक, त्यासाठी वरती झाकण. तर मस्तपैकी 15 ते 20 मिनटं आपण वाफवून घ्यायचं. 15 ते 20 मिनटात आपला खरवस तयार होतो. मी झाकण लगेच काढलं नाही, थंड झाल्यानंतरच काढलं आहे. त्या बघा आपला चीक तयार झाला. चिकाचा खरवस तयार झाला. असा खरवस तुम्ही घरी नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि घरी खरवस बनवल्यानंतर मला नक्की सांगा की कसा कमी साहित्यामध्ये झटपट खरवस कसा झाला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.